अरे मी माझा आम्ही आमचे यात कोणी रमत, पण देश माझा आणि मी देशाचा म्हणायला वागाचंच काळीज लागतं. घर दार जमीन जुमला कोणीही कमवतं, पण शौर्य वीर महावीर परमवीर चक्र कमवायला सुद्धा वागाचंच काळीज लागतं. आदरणीय व्यासपीठ आदरणीय मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित असलेल्या सर्वच बंधू आणि भगिनींनो, बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी पायल सोमनाथ पवार आज आपणा सर्वांसमोर गाथाई स्वातंत्र्यवीरांची कथाई स्वातंत्र्य लढ्याची या विषयावर विचार मांडण्यासाठी उभी आहे. दिवस हा सोन्याचा, तुमच्या आमच्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिनेचा आणि उत्सवाचा दिवस, आपल्या न्यायाचा विजय असो स्वातंत्र्य दिनाचा, विजय असो स्वातंत्र्य दिनाचा. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारत माझा देश आहे, पण घरोघरी दुबेजनांची रेग आहे. अहो सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण घरोघरी गौरव पांडव आहेत. अहो माझ्या देशावर माझं प्रेम आहे. अहो प्रेम करणाऱ्यांना आईवडिलांची घरात मात्र वेगळीच प्रेम आहे. आपण म्हणतो कर प्रतिज्ञा, पण कोण घेतं मनावर. आपण म्हणतो कर प्रतिज्ञा, पण कोण घेतं मनावर. शोभते ती फक्त पुस्तकाच्या पहिल्या पानावर, शोभते ती फक्त पुस्तकाच्या पहिल्या पानावर. भारत देशाचा अर्थ माहीत आहे का? भा म्हणजे देश आणि रण म्हणजे रणमान, तेजात रणमान झालेला देश म्हणजे. मित्रांनो, आपला इतिहास पूर्ण विश्वासात आगळा वेगळा झालेला आहे. याला सत्य, अहिंसा, शांती याचा आदर असूनही त्याग, शौर्य, क्रांती चारही किनार आहे. इंग्रज व्यापारी म्हणून आले व तिथले राजकीयच झाले. ज्या देशातून सोन्याचा दूध निघत होता ना, त्या देशातून आता चुलीतून दूध निघण्याचा अशक्य झाला. बघता बघता सारा देश इंग्रजांच्या झोक्यात अडकून गेला. बघता बघता सारा देश इंग्रजांच्या झोक्यात अडकून गेला. त्यातून बाहेर पडणे आता भारतीयांना आता अवघड झाले. लढण्यास खरी सुरुवात झाली ती लोकमान्याच्या गर्जनेने. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हसत हसत फासावर गेले. अनेकांनी आपला संसार सोडला. घरादारावर तुळशी पत्र ठेवले. खरा दाम निर्माण झाला तो गांधीयुगाच्या सत्याग्रह आंदोलनामुळे. गांधीयुग सुरू झाले. भारताच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. आंदोलन, कायदेभंग, मिठाचा सत्याग्रह हे भारत चळवळीचा महत्त्वाचा भाग होता. जवळजवळ 150 वर्षांनी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला तो 15 ऑगस्ट 1947 रोजी. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 79 वर्ष होत आली. संस्कृतीचे खरे देणे आपणास लाभले ते राजा शिवरायांकडून. संस्कृतीचे खरे देणे आपणास लाभले ते राजा शिवरायांकडून. शिवरायांनी आपल्याला स्वराज्य मिळवण्यासाठी आपले प्राण पणाला लावले व आपले विश्वासू मावळे गमावले. म्हणून तर म्हणावेच वाटते. अरे आला आला वादळ, कुणी आडवं त्याला वादळ. अरे आला आला वादळ, कुणी आडवं त्याला वादळ. आणि जर आलाच कुणी आडवा तर त्याचा वाजवा मी खुळखुळा. नाद करू नका आमचा नादच खुळा. नाद करू नका आमचा नादच खुळा. छाती ठोकून सांगतो मी छत्रपती शिवरायांचा मावळा. मी छत्रपती शिवरायांचा मावळा. या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपल्याला स्वराज्य मिळाले. पण सुराज्याचे काय? आजचे युग मात्र व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामच्या नादात असतात. पण पूर्वीचे सुभाषचंद्र बोस म्हणत, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. पण आत्ताचे युग म्हणतात, तुम्हाला तंबाखू दे मी तुला चुना देतो. भगतसिंग म्हणायचे, व्यक्तींना मारून तुम्ही त्यांचे विचार कधीच संपू शकत नाही. व्यक्तींना मारून तुम्ही त्यांचे विचार कधीच संपू शकत नाही. आणि त्यांच्याच बलिदानाने आज संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्याची ठेंगणी पेटली. त्यांनी दाखवून दिले की गुलामगिरी जगण्यापेक्षा स्वातंत्र्यासाठी मरणे अधिक श्रेष्ठ आहे. स्वातंत्र्यासाठी मरणे अधिक श्रेष्ठ आहे. 2 दिवसांनी, पण मला असं वाटतं आयुष्यातील प्रत्येक दिवस हा खास असतो. पण मला असं वाटतं स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या व्यतिरिक्त कोणताही दिवस हा खास असणार नाही. 2 दिवसांनी आलाय तो आनंद स्वातंत्र्याचा, तो आनंद माणूस म्हणून जगण्याचा, तो आनंद तिरंग्यावर जीव ओवळून टाकण्याचा, तो आनंद महात्मांच्या बलिदानावर मान झुकवण्याचा, तो आनंद भारतीय बनण्याचा. शेवटी जाता एवढेच म्हणेल, ज्या भूमिपुत्रांनी दिली कामाची कबुनी, ज्या भूमिपुत्रांनी दिली कामाची कबुनी, रंगविला इतिहास आपल्या रक्ताने, पेरून
पडून गेले काटे सर्वांच्या जीवनी, अमर आहे ती स्वातंत्र्याची कहाणी, अमर आहे ती स्वातंत्र्याची कहाणी. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सत्यवान साने सरांची, शुभम गाडगे सरांचे मनापासून आभार मानते आणि माझ्या भाषणाला पूर्ण विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.